थांब ना, कळतं का नाही तुला? सांगितलं ऐकायला येत नाही का? चल हो बाहेर. काय करतो? थांब. तू कस काय आता आला? हो बाहेर. बाहेर हो म्हणजे सोटे कोण रे तू? तुला माहित का मी कोण आहे? हा आईचा जागीरदार तू. मी जागीरदार नाही तर मग कोण आहे? तुझ्या घेतणार आहे तुझ्या घेतलं आम्ही काय 17 जण पत्राला उचलाय काय? रातून दिवस आम्ही पळपळ पळतोय, मरमर मरतोय, ऊस पिकवतोय आणि तुम्ही ऊस घ्यायच्या टायमाला अशी उलटी सारायची. तो बापच झाला आमचा. आत्ताशी मुद्द्याच बोलला. बापच मी. कारखाना माझा आहे, मी ठरवी काय करायचं काय. कारखाना तुझा आहे. कारखाना तुझा आहे. कारखाना आमचा आहे. शेअर्स भरतं कचाकच. अरे बेकाऱ्यासारखा वर्गणी गोळा करून कारखाना उभा केलाय आणि म्हणतो कारखाना आमचा आहे. लाज वाटते का? लाज वाटते? कारखाना तुमचा आहे. कोणाचं बंद करू गेला होता? किती गायांचं शान काढलं? ए झुंगड्या किती बारी मोडल्या? तुमच्या आईचा चोरांचा बाजार तुमच्या. 8 दिवस झाले ना पाप कारखान्यात पाठ मारितोय ऊस घ्यायसाठी. आत्ताच घेतोय मगच घेतोय. तो तो गोडत आमच्या हा अन्नाचा टन्ना तया त्याची आवला तर याशीन तू तसा. तू काय बाधा नाही का माई? ज्या घेरदारा तू बी लागला सांगायला. केंद्र सरकार 29 रुपये रेट देते आणि तुम्ही 21 रुपये देता. हा एवढं लुटा? मेले का मड्या बांधून येतात का? तुम्ही आत्तापर्यंत काय लोकांना लुटला असेल ना, ते लुटलं असेल. पण आता बस कर नाही तर तुला खाता येईल. धुता नाही ना. कुठे तू? कुठे तू? पोलिसांनी उचलला त्याला. चालला हे असं करून फरफटला नाही का? असं कुठला नाही? कुठला का नाही माहित नाही. माहित नाही. काय करून तुम्ही? काय करून तुम्ही? पोलिसांनी त्याला उचललं ना, तुम्ही त्याच्या घरच्यांना उचलाय, त्याच्या बापाला उचला. काही करा, तुम्हाला हित्त पाहिजे माझ्या पायाखाली जिवंत. त्याचं ट्रॅक्टर जा, ऊसा सकट जा, भडका उडाला पाहिजे. भडका तुला मारतो काय? तुम्ही अजून तेच काय? शेट तुम्ही शांत व्हा. मी सगळं मॅनेज करतो. काय मॅनेज करणार आहे? सॉरी. भुरटी आहे काय? घंटा मॅनेज करणार आहे तू? बिट्टू शेठ, अविनाश बोल राहिलो. ते आमच्या ऊसाच्या बिलाचे पैसे कधी देणार आहेत? हा हॅलो. ही भांडवलदारी व्यवस्था शेतकऱ्यांना मुळासकट उपटून टाकण्याचं काम करत आहे. मित्रांनो, एका सामान्य शेतकऱ्याचा ट्रॅक्टर उसासकट जाळण्याचा प्रकार या ठिकाणी या लोकांनी केलेला आहे. तुम्ही लाईव्ह बघू शकता. नाही म्हटलं तरी 50 ते 60 हजाराचं नुकसान या ठिकाणी केलेलं आहे. विक्रमअण्णा शिंदे सहकारी साखर कारखान्याचा पराक्रम आपण आत्ताच इथे बघितला. एका सर्वसामान्य शेत हो साहेब, लगेच देतो मी. आहेत आतमध्येच बसलेत साहेब.
सहकारी मंत्र्यांचा फोन. चिरंजीवांकडनं जरा गडबडीत चूक झाली ती. हो साहेब. नाही नाही. हो साहेब, हो साहेब, हो साहेब, लगेच 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 करतो. हा, इलेक्शनला कोट रुपये घेताय आणि आता माझ्यावरच उठतंय. काय का केलं असेल त्यांनी? शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणार आहे का, किंवा त्याबद्दल ते त्यांची माफी मागणार आहेत का, हे आपण जाणून घेणार आहोत. शेतकऱ्यांच्या कष्टांची माती झाली आहे, अक्षरशः माती झाली आहे. तुम्ही बघू शकता अंगावर पेट्रोल वरलं माझ्या. सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज. एका सामान्य शेतकऱ्याचा ट्रॅक्टर फक्त त्याने एका शेतकऱ्याने फक्त आपला जाब विचारला की आमचा ऊस का घेत नाही, म्हणून त्याचा ट्रॅक्टर एका कारखानदार लोकांनी जाळण्याचा प्रकार या ठिकाणी केलेला आहे. अरे बाईला, इथं तुमच्या शेटला हाणूस तर काय करत होता? उपटत होता का? इथं कोणी आलतू फालतू येते आणि मारून जाते. लाजा नाही वाटत तुम्हाला? अरे लाजा नाही वाटत का? काय कमी केलं रे तुम्हाला? काय कमी केलं? अरे एकेका टायमाला 2-2 किलो मटण हाणता की नो, कामाच्या वेळेला एक पण नाही. इकडे जो एमडी सर आहे तशी. माझं एक साधं पोर नाही सांभाळत आलं आणि कारखाना काय तुम्ही केस हो बोल. हा, वॉचमन बनायची तरी लायकी होती का तुझी? एमडी केला आम्ही तुला कशाला? आमच्या बोकांडी बसायला का आमच्यावर उडायला? सर ऑफिसमध्ये होतो. ऑफिसमध्ये का रताळी उकडून खातो?